तर माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान आणि त्यावरून निर्माण झालेला राजकीय गदारोळ याबाबतच्या बातम्या पाहणार आहोत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। शासन भिकारी असं वक्तव्य कोकाटेंनी केलं। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं होतं। माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची आता मागणी करण्यात आली। मात्र यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले। एकदा शेतकऱ्यांना भिकारी म्हणता, आता तुम्ही सरकारला भिकारी म्हणता। आता सरकारला ते जर भिकारी बोलत असतील तर मग अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। आम्ही जे म्हणत आहोत की आज सरकारकडे पैसा नाही। एक तर पवित्र महाराष्ट्राच्या सरकारला, म्हणजे सरकार कोणाचंही असेल तर ते महाराष्ट्राचे, त्याला तुम्ही भिकारी म्हणता, हे आम्ही निषेध करतो। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, 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 शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे।